लाडक्या बहिणींना लाडक्या भावांकडून मिळणार रक्षाबंधन सणाची भेट। लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। ज्या महिलांना जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला नाही त्यांचा थकीत 12वा हप्ता 13व्या हप्त्यासोबत 14व्या हप्त्यासोबत आता वाटप होणार आहे। तिन्ही हप्त्याचे पैसे आता महिलांना लाडक्या बहिणींना एकत्र दिले जाणार आहेत। तीन हप्त्याचे गिफ्ट आता एकत्र मिळणार आहेत। थकीत 12वा हप्ता सोबत 13वा हप्ता सोबत 14व्या हप्त्याचं गिफ्ट आता वाटप होणार आहे। आता होणार आहे पैशांचा पाऊस। महिलांसाठी खुशखबर, महिलांसाठी आनंदाची बातमी। ही जबरदस्त अपडेट, ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती। त्यामुळे जर चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता महिलांसाठी खुशखबर आहे। रक्षाबंधन सणाची भेट आता तयार आहे। महिलांच्या बँक खात्यामध्ये आता रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट्स पाठवले जाणार आहेत। लाडक्या बहिणी आता पुन्हा एकदा खुश होणार आहेत आणि ही ओरिजिनल रिअल ऑथेंटिक अपडेट आपण देतोय मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर। युट्यूब वरती पहिल्यांदा सर्वात पहिले आपण ही अपडेट देत आहोत। आता महिलांच्या बँक अकाउंट मध्ये पुन्हा एकदा पैसे होणार आहेत जमा, महिलांना मिळणार आहेत गिफ्ट। तर काय असणार आहे, लाडक्या भावांकडून लाडक्या बहिणींना ओवाळणी आता दिली जाणार आहे। पाहूया सविस्तर लेटेस्ट जबरदस्त अपडेट। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। तर बघा, बऱ्याचशा महिलांना जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत, परंतु सर्वच लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी असणार आहे। कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशी जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी मराठी निकेत या युट्यूब चॅनलवरती। जी अपडेट ऐकल्यानंतर सर्व महिला, सर्व लाडक्या बहिणी खूप खुश होणार आहेत आणि व्हिडिओला लाईक करणारच आहेत आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करणारच आहेत। तर बघा, तुम्हाला जरी आतापर्यंत किंवा बघा आता काही दिवसापूर्वी जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे वाटप केले आणि तुम्हाला जरी जूनचे पैसे आले नाही तरी पुढच्या हप्त्यासोबत 100% तुम्हाला जूनचे पैसे जमा होणार आहेत। परंतु जूनचे पैसे जमा होणार, परंतु याच्यामध्ये काही अटी व काही शर्ती असणार आहेत। तर आता काय अटी असणार आहेत ते आपण पाहूया। बघा, जून महिन्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर ते पैसे तुम्हाला 100% जमा होणार आहेत। परंतु तुम्ही या योजनेमध्ये पात्र असणे इम्पॉर्टंट आहे। तसेच तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे। तुमची बँकेची केवायसी पूर्ण असणे, ओके असणे इम्पॉर्टंट आहे। ह्या काही ठराविक गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत ज्या तुमच्या कंप्लीट असल्या पाहिजेत, तरच तुम्हाला पुढच्या हप्त्यासोबत थकीत हप्ता मिळणार आहे। काही टेक्निकल एररमुळे किंवा टेक्निकल गोष्टीमुळे, तांत्रिक अडचणीमुळे जर तुम्हाला यावेळेचा 12वा हप्ता जमा झाला नसेल, तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर काही कारणास्तव झाला नसेल तर नक्कीच 100% पुढच्या हप्त्यासोबत तुम्हाला पैसे येणार आहे। परंतु याच्यामध्ये अजून एक शर्त आहे की तुम्ही योजनेमध्ये पात्र असणे गरजेचे आहे। जर तुम्हाला योजनेमधून अपात्र केलं असेल तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, तुम्हाला पैसे येणे बंद केले आहे, हे एकदा समजून घ्या, ठीक आहे। परंतु योजनेत जर तुम्ही मंजूर असाल, तुमचा अर्ज तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 100% लाभ मिळणार आहे। तर बघा, आता कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना 100% लाभ मिळणारच, या महिलांचा लाभ कोणीही थांबवू शकत नाही। तर बघा, तुम्ही जर योजनेसाठी पात्र असाल, सर्व तुमची कागदपत्रे योग्य असतील आणि ई-केवायसी पूर्ण केलेली असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला 100% पैसे मिळणारच। तुम्हाला 100% 100% 100% 100% लाभ हा मिळतच राहणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना आता आपण पुढची इम्पॉर्टंट अपडेट पाहूया। तर आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे 2 गिफ्ट। लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सण आनंदामध्ये साजरा होणार आहे। यावर्षी 2025 चा सण आनंदामध्ये, जल्लोषमध्ये साजरा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींचा, सर्व लाडक्या भावांचा। कारण की आता सर्वांना 13व्या व 14वा हप्ता वाटप होणार आहे। 13व्या हप्त्याचं गिफ्ट, 14व्या हप्त्याचं गिफ्ट आता तयार आहे। रक्षाबंधन सणाचं स्पेशल असं गिफ्ट आता सर्व महिलांना, सर्व बहिणींना आता मिळतच राहणार आहे। तसेच ज्या बहिणींचा 12वा हप्ता थकीत आहे तो सुद्धा 13व्या 14व्या हप्त्याच्या गिफ्ट सोबत तुम्हाला दिला जाणार आहे। म्हणजे त्या महिलांना तर लॉटरीच लागणार आहे, एक साथ 3 गिफ्ट अशा बहिणींना मिळणार आहेत। तर बघा, रक्षाबंधन सणानिमित्त सर्व भावांकडून आता बहिणींना गिफ्ट मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार काम करत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब सर्वांच्या नेतृत्वामध्ये लाडकी बहीण योजना सध्या सुरू आहे आणि महायुती सरकार लवकरच लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधन सणानिमित्त भेट, रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट देणार आहे। तसेच 5 वर्षांमध्ये लवकरच 2100 रुपयाचं सुद्धा गिफ्ट 100% महायुती सरकार लाडक्या बहिणींना, सर्व महिलांना
100% देणार आहे. महिलांसाठी खूप आनंदाची आणि ही ऑथेंटिक अपडेट होती. त्यानंतर आता आपण आजची अपडेट पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी आणि जबरदस्त अशी अपडेट आलेली आहे. 13वा हप्ता आणि 14वा हप्ता आता एकत्र मिळणार आहे. रक्षाबंधन सणानिमित्त दोन्ही हप्ते आता एक साथ वाटप केले जाणार आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त दोन्ही हप्त्याची भेट सर्व महिलांना, सर्व बहिणींना आता वाटप होणार आहे. तर बघा, आता एक्झॅक्टली तुम्हाला रक्षाबंधनाची भेट, रक्षाबंधन सणानिमित्त हे पैसे कधी वाटप होणार. तर बघा, आता नुकताच लाडक्या बहिणींना, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींना नुकतेच आता जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. जून महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट सुद्धा झालेले आहेत. हा तुम्ही पुरावा पाहू शकता, हा तुम्ही मेसेज पाहू शकता पैसे जमा झाल्याचा. तुम्हाला सुद्धा असा मेसेज आला असेल आणि तुमचे सुद्धा जून महिन्याचे पैसे जमा झालेले असतील. ठीक आहे. आता याच पद्धतीने तुम्हाला ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे पैसे जमा होणार आहेत. रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता हे वाटप असणार आहे. तर बघा, ज्या पद्धतीने तुम्हाला जून महिन्याचा हप्ता जमा झाला, त्याच पद्धतीने सक्सेसफुली तुम्हाला आता हे 13वा आणि 14वा हप्ता आता थेट जमा होणार आहे. रक्षाबंधन सणानिमित्त हे भेट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनी आतापर्यंत किती पैशांचा लाभ घेतला आहे, किती हप्त्याचा लाभ घेतला आहे, सर्व आकडेवारी आपल्याकडे समोर आलेली आहे. ती आता आपण अपडेट पाहणार आहोत. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे व आनंदाची बातमी आहे. ठीक आहे. तर बघा, ज्या लाडक्या बहिणींनी फक्त एक हप्त्याचा लाभ घेतला त्यांना 1500 रुपये मिळाले. ज्या लाडक्या बहिणींनी 2 हप्त्याचा लाभ घेतला त्यांना 3000 रुपये मिळाले. ज्या लाडक्या बहिणींनी 3 हप्त्याचा लाभ घेतला त्यांना 4500 रुपये मिळाले. ज्या लाडक्या बहिणींनी 4 हप्त्याचा लाभ घेतला अशा महिलांना 6000 मिळाले. ज्या लाडक्या बहिणींनी 5 हप्त्याचा लाभ मिळवला अशा बहिणींना 7500 रुपये मिळाले. ज्या लाडक्या बहिणींनी 6 हप्त्याचा लाभ मिळवला अशा महिलांना 9000 रुपये जमा झाले. ज्या लाडक्या बहिणींनी 7 हप्त्यांचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना 12000 रुपये जमा 7 हप्त्याचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना 10500 रुपये, तर ज्यांनी 8 हप्त्याचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना 12000 रुपये मिळाले. ज्या लाडक्या बहिणींनी 9 हप्त्याचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना 13500 रुपये जमा झाले व ज्या लाडक्या बहिणींनी 10 हप्त्याचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना 15000 रुपये जमा झाले आहेत व ज्या लाडक्या बहिणींनी 11 हप्त्यांचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना 16500 रुपये जमा झालेले आहेत व ज्या लाडक्या बहिणींनी 12च्या 12 सर्व हप्त्यांचा लाभ मिळवला अशा लाडक्या बहिणींना सर्वच्या सर्व 18000 रुपये जमा झालेले आहेत. बघा, आतापर्यंत टोटल रक्कम 18000 रुपये वाटप झाली आहे लाडकी बहीण योजनेमधून. आता लगेच पुन्हा एकदा याच्यामध्ये 3000 रुपयाची भर पडणार आहे. 18000 प्लस 3000 21000 रुपये आता थेट वाटप होणार आहेत. एकूण रक्कम वाटप होणार आहे, कारण की आता 13वा आणि 14वा हप्ता रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती पैसे वाटप होणार आहेत. सर्व महिलांसाठी ही आजची अपडेट होती. या 12 हप्त्यापैकी तुम्हाला किती हप्त्याचा लाभ मिळाला, तुम्ही किती पैसे मिळाले लाडकी बहीण योजनेमधून, एकूण टोटल रक्कम किती मिळाली 18000 पैकी, टोटल 12 हप्त्यापैकी तुम्ही किती हप्त्याचा लाभ मिळवला कमेंटमध्ये नक्की टाका. व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 4 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. काही महिलांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार, काही बहिणींना दुसऱ्या टप्प्यात, काही बहिणींना तिसऱ्या टप्प्यात, तर काही महिलांना शेवटच्या 4थ्या अंतिम टप्प्यात पैसे मिळणार. तर आता बघा, 12वा थकीत हप्ता सुद्धा वाटप होणार, 13वा हप्ता वाटप होणार आणि 14वा हप्ता रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती. तर बघा, पहिला जो टप्पा असणार तो असणार 30% महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% महिलांना लाभ मिळणार, तिसऱ्या टप्प्यामध्ये 25% आणि 4थ्या टप्प्यामध्ये सुद्धा 25%. जर तुम्ही ही टोटल केली 30% अधिक 25% अधिक 25% अधिक 20% टोटल होते 100%. म्हणजे 100% सर्व बहिणींना लाभ मिळणार. एकही बहीण लाभापासून वंचित राहणार नाही. पैसे जमा झाल्यावर तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज सुद्धा पडणार आहे. सर्व पात्र बहिणींना हा लाभ 100% जमा होणारच आहे. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना पुढची अपडेट. आता 12वा थकीत हप्ता प्लस 13व्या 14व्या हप्त्याचं गिफ्ट फक्त याच महिलांना मिळणार. आता मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल, कोणत्या महिलांना? तर बघा, ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे, ज्या बहिणींची बँकेची KYC कंप्लीट आहे, ज्या बहिणी या योजनेसाठी त्यांचा अर्ज मंजूर आहे, या योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत, अशाच महिलांना, आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणाऱ्या, DBT ऍक्टिव्ह असणाऱ्या अशाच महिलांना हे गिफ्ट मिळणार आहे रक्षाबंधन सणानिमित्त.
आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर अपडेट देत आहोत। त्यामुळे आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब बटन दाबून चॅनलशी कनेक्ट व्हा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट्स पाहायला मिळतील। ठीक आहे, तर बघा आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे कसं चेक करायचं हे तुम्ही घर बसल्या कसं तपासू शकता किंवा बँकेत जाऊन कसं तपासू शकता हे आता आपण माहिती पाहूया। तर बघा तुमच्या खात्यात पैसे आलेत का आणि तुम्हाला तपासणी करायची आहे। जर तुम्ही ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असाल आणि तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्ही मोबाईलवरून बँक बॅलन्स तपासू शकता किंवा जवळच्या CSC सेंटर बँकेत जाऊन खात्यात 1500 किंवा 3000 जमा झालेत का ते सुद्धा तुम्ही तपासू शकता। हे लक्षामध्ये घ्या। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तपासू शकता। तसेच ज्या बहिणींना हप्ता भेटत नाही, म्हणजे काही महिलांचं असं म्हणणं होतं की आम्ही योजनेमध्ये पात्र आहोत, आम्हाला पात्र असताना सुद्धा हप्ता भेटत नाही, तर तुम्ही काय काम करायचं आहे आता ते बघा। तुम्ही पहिलं चेक करायचं आहे की तुमची KYC पूर्ण आहे का, दुसरं तुमचं बँक खातं सक्रिय आहे का, तुमचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त अधिक आहे का, तुमच्या नावाने शेत जमीन गाडी इतर मालमत्ता तर नाही ना, या गोष्टी तुम्हाला तपासून पाहायच्या आहेत। आणि याच्यामध्ये महत्वाची नोट आहे, वरीलपैकी कोणतीही जर तुमची अट अपूर्ण असल्यास तुम्हाला अपात्र ठरवले जाऊ शकतो व तुमचा लाभ बंद होऊ शकतो, हे लक्षामध्ये घ्या। आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात अमृता फडणवीस मॅडम यांनी काही घोषणा केलेल्या आहे, त्यांनी काही महत्वाचं विधान केलेलं आहे, त्या काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया। तर बघा लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे, पण ही योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे, म्हणजे ही योजना बंद होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारच्या तिजोरीवर जरी ताण आला तरी सुद्धा योजना सुरळीतपणे चालू राहील असा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे। तसेच बघा लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ही ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibhin.maharashtra.com। तर या वेबसाईटवरती तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व माहिती मिळते। ठीक आहे, त्यामुळे ही वेबसाईट तुम्ही नक्की चेकआउट करा। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो। ही शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे। ठीक आहे, आता बघा संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी 2025 चा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे। सर्व जिल्ह्यामध्ये आता होणार आहेत पैसे वाटप, पैशांचा पाऊस होणार आहे। आता बघा रक्षाबंधन सण 2025 जवळ आलेला आहे व महिलांना आता मोठमोठे गिफ्ट तयार आहेत, मोठमोठे गिफ्ट मिळणार आहेत। भावांची ओवाळणी बहिणींना मिळणार आहे। सर्व लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत। रक्षाबंधन सणानिमित्त पैसे बँक खात्यामध्ये येणार आहेत व ओवाळणी तीच ओवाळणीच्या स्वरूपातच ती रक्कम तुम्हाला मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत, तर एकूण 12 हप्ते मिळाले, 18,000 रुपये लाडक्या बहिणीला जमा झाले आहेत। आता 13वा व 14वा हप्ता रक्षाबंधन सणानिमित्त भेट दिली जाणार आहे। ही आजची जबरदस्त अपडेट आहे आणि युट्यूब वरती मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती सर्वात आधी आपण ही अपडेट देत आहोत। तर बघा सर्व भावांकडून महायुती सरकारकडून आता गिफ्ट दिले जाणार आहे। जुलै महिन्याचा हप्ता प्लस ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता वाटप होणार आहे। एक साथ दोन गिफ्ट रक्षाबंधन सणानिमित्त रक्षाबंधन सणाच्या शुभ मुहूर्तावरती आता वाटप होणार आहे। तर लाडक्या बहिणींना एक्झॅक्टली 13वा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता, 14वा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता, तारीख कोणती जाहीर झाली आहे, कधी पैसे मिळतील, कोणत्या तारखेला पैसे मिळणार, कोणत्या वेळी पैसे मिळणार, आता त्या संदर्भात आपण अपडेट पाहूया। तर बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार बघा 13व्या हप्त्याची व 14व्या हप्त्याची तारीख अजून सरकारने अधिकृतपणे जाहीर केली नाही, परंतु लवकरच रक्षाबंधन सण आहे त्यावेळी हे गिफ्ट तुम्हाला दिले जाणार आहे। त्यामुळे बघा रक्षाबंधन सणाच्या 4 दिवस अगोदर किंवा 4 दिवस किंवा एक आठवडा अगोदर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 100% 13व्या आणि 14व्या हप्त्याचे गिफ्ट जमा होणार आहे।